Hello everyone. We start our next point, that is biological effect of radiation. ओके, आपल्याला माहिती आहे आपला रेडिओ फार्मास्युटिकल चॅप्टर स्टार्ट झालेला आहे. त्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन, अल्फा बीटा गॅमा, अल्फा बीटा पार्टिकल्स आणि गॅमा रॅडिएशनचे प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. नंतर मेजरमेंट ऑफ रॅडिएशन, त्याचे युनिट सगळं बघितलेलं आहे. आता आपण दुसरा पॉईंट बघू, तो म्हणजे बायोलॉजिकल इफेक्ट ऑफ रॅडिएशन. द इफेक्ट ऑफ radiation upon the biological tissue depends upon the number of factors such as ability of penetration tissue, the energy of radiation, nature of tissue, surface area of the tissue exposed, dose and rate of the radiation. जे काही बायोलॉजिकल इफेक्ट म्हणजे आपल्या लिव्हिंग टिश्यूवर ओके त्या रॅडिएशनचा कसा इफेक्ट होतो ते आपल्याला बघायचं आहे. तो इफेक्ट खालील फॅक्टरवर डिपेंड आहे. पहिला म्हणजे त्या पेनिट्रेशन टिश्यूची ॲबिलिटी, म्हणजेच त्याला आपण पेनिट्रेशन पॉवर म्हणू. नंतर एनर्जी ऑफ रॅडिएशन, नंतर नेचर ऑफ टिश्यू, नंतर सरफेस एरिया ऑफ टिश्यू एक्सपोज्ड आणि डोस ऑफ द रॅडिएशन. ओके, आता बघू. रॅडिएशन इंटरॅक्ट विथ द मॉलिक्यूल प्रेझेंट इन द टिश्यू अँड फॉर्म्स ॲबनॉर्मल केमिकल स्पेसिस लाईक आयन and free radicals. These abnormal species can alter local pH in the tissue and may produce peroxide and other compounds which are toxic. These may lead to the necrosis and finally complete destruction of the tissue or the organ. काय म्हणतं, जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये रॅडिएशन येतं, एखाद्या टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये रॅडिएशन येतं, त्या ठिकाणी काय होतं, काही ॲबनॉर्मल केमिकल स्पेसिस तयार होतात, ज्या की कोणत्या असतात, आयन्स किंवा फ्री रॅडिकल. These abnormal species can alter the local pH in the tissue. काय म्हणते, मग ते फ्री रॅडिकल्स किंवा आयन काय करतं, जे आपल्या टिश्यूमधलं pH आहे त्याला अल्टर करतं आणि काय प्रोड्यूस करतो, पेरॉक्साईड. आणि हळूहळू काय करतं, अँड अदर कंपाऊंड विच आर टॉक्झिक. पेरॉक्साईड तयार करतं किंवा असे कंपाऊंड जे की कसे असतात, टॉक्झिक. आणि धिस मे लीड्स टू द नेक्रोसिस. डायरेक्ट काय होतं, टॉक्झिक सबस्टन्स जेव्हा त्या टिश्यूमध्ये तयार होतं तेव्हा त्या ठिकाणी तिथं नेक्रोसिस होते, ती सेल किंवा टिश्यू डेथ व्हायला लागतं आणि फायनली त्या ठिकाणी त्या टिश्यूचं आणि त्या ऑर्गनचं काय होतं, कम्प्लीट डिस्ट्रक्शन होतं. अ वॉटर मॉलिक्यूल इन द टिश्यू इज द मोस्ट रिलेटिव्ह स्पेसिस इन द पाथ ऑफ आयोनायझिंग रॅडिएशन अँड फॉर्म फ्री रॅडिकल्स अँड हायड्रोजन पेरॉक्साईड, दॅट इज H2O gives H plus OH and other product, that is H2 and H2O2. काय म्हणते, कारण की सगळ्यांना माहिती वॉटर हा हायली आयोनायझेशन आहे, जे की त्याच्या अंडरगोजमध्ये ऑक्सिडेशन झालं की लगेच काय करणार, हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करतो. ओके, एक अजून ऑक्सिजन ॲड होणार आणि H2Oचं कन्व्हर्जन कशामध्ये, H2O2. दिस फ्री रॅडिकल फॉर्म्स व्हरायटी ऑफ टॉक्झिक स्पेसिस विच कॅन अफेक्ट द DNA इन द सेल. Thus the developing and constantly multiplying tissues are most affected by the radiation. These radiation break some vital bonds in DNA. Radiation may cause cross-linkage among amino acid in the protein and thus particular tissue get destroyed. Gamma rays produce significant damage of the particular tissue. काय म्हणतं, DNA मध्ये चेंज करतं, अमायनो ॲसिडमध्ये चेंज करतं आणि त्या हळूहळू त्या टिश्यूला काय करतं, डिस्ट्रॉय करायचं काम करतं. हे झाला बायोलॉजिकल इफेक्ट ऑफ रॅडिएशन्स. ओके, आता बघू आपण ॲप्लिकेशन ऑफ रेडिओ आयसोटोप्स ऑर रेडिओ फार्मास्युटिकल्स. रेडिओ आयसोटोप्स आणि रेडिओ फार्मास्युटिकल्सचे ॲप्लिकेशन. रेडिओ आयसोटोप्स अँड रेडिओ फार्मास्युटिकल्स आर युज्ड इन 4 पर्पजमध्ये यूज होतं. पहिलं डायग्नोस्टिक ॲप्लिकेशन, सेकंड रेडिएशन थेरपी, थर्ड स्टरलायझेशन टेक्निक्स आणि फोर्थ रिसर्च अँड ॲनालायटिकल ॲप्लिकेशन. आय रिपीट, फर्स्ट डायग्नोस्टिक ॲप्लिकेशन, रेडिएशन थेरपी, स्टरलायझेशन टेक्निक्स अँड रिसर्च अँड ॲनालायटिकल ॲप्लिकेशन. आता बघू आपण डायग्नोस्टिक ॲप्लिकेशन म्हणजे काय. डायग्नोस्टिक म्हणजे तुम्हाला माहिती डिटेक्ट करणं. ओके, जो काही आजार असेल किंवा जे काही
एखाद्या ऑर्गनमध्ये डिसफंक्शनिंग झालं असेल ते डिटेक्ट करणं, त्यालाच आपण म्हणतो डायग्नोस्टिक. आता बघा, बाय युजिंग रेडिओ आयसोटोप्स साईज अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अ ऑर्गन कॅन बी डिटेक्टेड. For example of radioisotopes used in the formulation for diagnostic work are chromin 51, that is CR51, used to determine the volume of RBC. हे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. cobalt 57 and cobalt 58 used for the measurement of vitamin B12 absorption and diagnose pernicious anemia. MCQs मध्ये विचारू शकतात की to diagnose pernicious anemia which radioisotope is used to, so you have to know that it is a cobalt 57 or cobalt 58. Next, phosphorus 32 used for diagnosis of cancer, eye, brain and skin and to measure blood volume. Sodium 22 and sodium 24 used to estimate extracellular fluid and blood circulation rate. Other radioisotopes such as gallium 67, iodine 131 and selenium 75 used for the diagnostic purposes. सेकंड बघितलं होतं रेडिएशन थेरपी. रेडिएशन इमिटेड बाय द रेडिओ आयसोटोप प्रोड्यूस डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑन द एक्झिस्टिंग सेल्स अँड प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल अँड टिश्यू. काय म्हणतं, ज्या सेलला डॅमेज करायचं हार्मफुल सेल असेल त्याचं एक्झॅक्ट डिस्ट्रक्शन घडून आणतं आणि नवीन सेल किंवा नवीन टिश्यूचं फॉर्मेशन काय करतं, प्रिव्हेंट करतं. गॅमा रेडिएशन हॅव मोस्ट पेनिट्रेटिंग power, hence these radiation are applied to those disease condition in which extensive cellular metabolic malfunction or malignant growth exist. Beta radiation are used to treat surface lesions since it has less penetrating power and alpha radiations are not sufficiently effective. रेडिएशन थेरपीसाठी फक्त आपल्याला माहिती पेनिट्रेशन पॉवर गॅमाची सगळ्यात जास्त असते, त्यानंतर बीटाची असते आणि अल्फाची सगळ्यात कमी. म्हणून बीटा आणि गॅमा हे दोघंच या रेडिएशन थेरपीमध्ये यूज होतात. अल्फा रेडिएशन यूज होत नाही कारण की तेवढा इफेक्टिव्ह नसतं, त्याची रेडिएशन पॉवर तेवढी जास्त नसते. म्हणून जी काही सेल्युलर मेटाबॉलिक मालफंक्शनिंग किंवा मॅलिग्नंट ग्रोथ असेल म्हणजे कॅन्सर असेल त्याला क्युअर करायचं काम कोणाचं असते, मग अल्फा रेज करते. आणि सरफेस लेजन असतात, ओके, सरफेस लेजन म्हणजे स्किन इन्फेक्शन असेल किंवा एखादा स्किन डिसीजवर ट्रीट करायचं असेल, ते तेवढा भाग जर आपल्याला कट करायचा असेल तिथं रेडिएशन यूज करायचं असेल, त्यामध्ये आपण काय यूज करतो, बीटा रेडिएशन. फॉर एक्झाम्पल आयोडीन 131 अँड आयोडीन 132 यूज्ड टू ट्रीट थायरोटॉक्झिकोसिस अँड थायरॉइड कॅन्सर. नेक्स्ट, calcium 44 and calcium 45 used to treat bone cancer. Yttrium 90 used to treat arthritis. हे विचारतात मोस्टली. Yttrium 90 used to treat arthritis and phosphorus 32 used to treat blood cancer. Okay, sterilization. Radioisotopes are used in the radiation sterilization of heat labile drug. heat labile म्हणजे heat sensitive drug like hormones, vitamins, antibiotics, surgical dressing, disposal syringe वगैरे वगैरे etc. काय म्हणते, काही जे ड्रग्स असतात जे कसे असतात, हीट सेन्सिटिव्ह असतात, हीट लेबाईल असतात, बरोबर आहे. मग त्याला स्टरलाइज करण्यासाठी काय यूज करतो, रेडिओ आयसोटोप्स थ्रू द रेडिएशन थेरपी. मग ते कोणते असतात बघा बरं, हार्मोन्स असतात, विटॅमिन्स, अँटीबायोटिक, सर्जिकल ड्रेसिंग आणि डिस्पोजेबल सिरिंज. हे सगळे काय करतात, रेडिएशन थेरपीज थ्रू स्टरलायझेशन होतात. त्याचे एक्झाम्पल काय बघा, कोबाल्ट 60, हे पण IMP आहे की स्टरलायझेशनसाठी कोणता आयसोटोप यूज होते, मग कोबाल्ट 60 इज यूज्ड ॲज अ रेडिएशन source of sterilization of disposable syringe, catheters, surgical dressings, hormones, vitamins, antibiotics and other surgical material by gamma radiation. Next, research and analytical application. Radioisotopes are used in biochemical research for determination of mechanism of reaction. For example, carbon 40 is to study reaction mechanism of carbohydrate and fat.
oxygen 17 and oxygen 18 to study photosynthesis, nitrogen 13 and nitrogen 15 to study nitrogen fixation in the plant and protein metabolism, calcium 44 and calcium 45 to study the bone structure. These are used in the research and analytical application. ओके, हे सगळे काय झाले ॲप्लिकेशन ऑफ रेडिओ आयसोटोप्स अँड रेडिओ फार्मास्युटिकल्स. आता बघू, हे जे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे त्याला हँडल किंवा स्टोअर कसं करायचं. ओके, हँडलिंग अँड स्टोरेज ऑफ रेडिओ active material. The great care should be taken in the handling and storage of radioactive material so as to protect people from harmful radiation which radioactive material emit. Following precaution to be taken while working and handling with the radioactive material. काय म्हणतं, कारण की रेडिओ मटेरियल रॅडिएशन इमिट करतं, त्यामुळे त्याची ग्रेट केअर घ्यावं लागतं. ते त्याचे जे काही हार्मफुल रॅडिएशन असतात त्यापासून लोकांचं प्रोटेक्शन, तिथं वर्क करणाऱ्या लोकांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, याची काळजी घ्यायची, त्याची प्रिकॉशन आपल्याला घ्यावं लागतं. बघा काय काय करावं लागणार मग. रेडिओ मटेरियल शूड नेवर बी टच विथ हँड, हाताने टच नाही करायचा. इट शूड बी हँडल बाय मीन्स ऑफ फोर्सेप और सुटेबल इन्स्ट्रुमेंट. त्याला जर हँडलिंग करायचे असेल तर विथ द हेल्प ऑफ फोर्सेप किंवा सुटेबल इन्स्ट्रुमेंटचा यूज करूनच त्याला टच करायचा. स्मोकिंग, इटिंग अँड ड्रिंकिंग शूड नॉट बी कॅरीड आउट इन द लॅबोरेटरी व्हाईल रेडिओ मटेरियल आर केप्ट. जिथं रेडिओ सबस्टन्स ठेवलेले आहेत तिथं स्मोकिंग, इटिंग, ड्रिंकिंग करायची नाही. ओके, प्रोटेक्टिव्ह क्लॉथिंग मस्ट बी यूज्ड व्हाईल इट्स हँडलिंग करत असताना प्रोटेक्टिव्ह क्लॉथिंग मस्ट पाहिजे, म्हणजे गॉगल्स पाहिजेत, हँड ग्लोव्ज पाहिजे, एप्रन पाहिजे, कॅप पाहिजे, मास्क पाहिजे, सगळ्या गोष्टी प्रॉपरली, शूज पाहिजे. का, कारण की रॅडिएशन इमिट करताना थोडा जरी रॅडिएशन आपल्या बॉडीला कुठं टच झालं तर त्या ठिकाणी तिथल्या टिश्यूचं ते काय करणार, डिस्ट्रक्शन करणार. त्यामुळे आपल्याला प्रोटेक्टिव्ह क्लॉथिंग मस्ट बी यूज. Material should be kept in the suitable labeled container covered with the lead brick and in the remote corner. ज्या ठिकाणी कोणी जास्त येणं जाणं करणार नाही अशा ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल ठेवायचं. ओके, एरिया वेअर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आर स्टोअर ऑर यूज्ड शुड बी मॉनिटर्ड ऑर टेस्टेड फॉर रेडिओ ॲक्टिव्हिटी. ज्या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल ठेवलेलं आहे तिथलाच एरिया काय म्हणून यूज करायचा आहे, मॉनिटर करण्यासाठी किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटीची टेस्टिंग करण्यासाठी यूज करायचा. अँड देअर शुड बी अ प्रॉपर डिस्पोजल ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. आणि जे काही रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे त्याचं प्रॉपर डिस्पोजल करायचं. ओके, ही झाली त्याची हँडलिंग अँड स्टोरेज ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. ओके, आता आपण बघू ह्या चॅप्टरमधला लास्ट पॉईंट, रेडिओ ओपॅक कॉन्ट्रास्ट मीडिया. ओपॅक मीन्स अपारदर्शक. काय असतं ओपॅक म्हणजे अपारदर्शक. रेडिओ ओपॅक सबस्टन्स हॅव अ प्रॉपर्टी ऑफ कास्टिंग अ शॅडो ऑन अ एक्सरे फिल्म. काय म्हणते, रेडिओ ओपॅक सबस्टन्सची प्रॉपर्टी असती ते इझिली काय करतात, त्या एक्सरे फिल्मवर त्याची शॅडो कॉज करतात, कास्ट करतात. दिस सबस्टन्स हॅव ॲबिलिटी टू स्टॉप द पॅसेज ऑफ एक्सरे अँड हेन्स दे ॲपियर ओपॅक ऑन द एक्सरे फिल्म. काय म्हणते, असे सबस्टन्समध्ये ॲबिलिटी असते की ते काय करतात, एक्सरेज आहे त्याला पास होण्यापासून स्टॉप करतात, म्हणून ते त्या ठिकाणी ओपॅक म्हणून ॲक्ट होतात आणि त्याची शॅडो काय करतात त्या सबस्टन्सवर म्हणजेच त्या एक्सरे फिल्मवर पुटअप करतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, एक्सरे कॉन्ट्रास्ट मीडिया ऑर रेडिओ ओपॅक कॉन्ट्रास्ट मीडिया. एक्सरे आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन ऑफ अ शॉर्ट वेवलेंथ अँड दज हॅव हाय पेनिट्रेटिंग पॉवर. त्याची वेवलेंथ शॉर्ट आहे म्हणून त्याची पेनिट्रेटिंग पॉवर कशी राहते, सगळ्यात जास्त. दे आर कॅपेबल ऑफ पासिंग मोस्ट सॉफ्ट टिश्यू, हेन्स दे कॉजेस डार्कनिंग ऑफ एक्सरे फिल्म. काय म्हणते, ज्या टिश्यूला त्यांनी इझिली पास केलं त्या ठिकाणचा भाग एक्सरे फिल्मवर कसा दिसल, डार्क दिसल. जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या ठिकाणी आपली स्किन आहे. ओके, हे मसल्स आहेत, स्किन टिश्यूज आहेत, टिश्यूमधून तो इझिली पेनिट्रेट होतो, त्यामुळे ते टिश्यूचा भाग पर्टिक्युलरली तो काय करतो, डार्क करतो.
Bony structure casts shadow on the X-ray film as the bone contain element having high atomic number. पण ते बोनला ओके बोनी स्ट्रक्चरला हाडांना वगैरे ते इझिली पेनिट्रेट करू शकत नाही, कारण की त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर कसा राहतो, भरपूर प्रमाणात जास्त असतो. म्हणजेच कार्टिलेज, टीथ ज्या आणि बोन्समध्ये काय राहतं, कॅल्शियम, फॉस्फरस, ठीक आहे. म्हणून त्याला ते इझिली पेनिट्रेट करत नाही. मग आता पेनिट्रेट करणार नाही तर तिथे जाऊन ते अडणार, ओके अडणार. मग अडल्यानंतर ती शॅडो काय करतं, ते समोरच्या एक्सरे फिल्मवर पुटअप करतो. सो बोन्स, कार्टिलेज अँड टीथ आर कॅपेबल of stop the passage of X-ray. Therefore, radiopaque are chemical compound containing element of high atomic number which will stop the passage of X-ray. काय म्हणते, म्हणून आता बघा एक्सरे करत असताना आपल्या बॉडीवर एक प्रकारचे केमिकल लावतात, ओके, जेणेकरून काय होईल, ते काय म्हणून ॲक्ट होतं, हाय मॉलिक्युलर सबस्टन्स असतात जे की काय करतं, एक्सरेचा पॅसेज स्टॉप करतं आणि पर्टिक्युलरली त्या बोनी स्ट्रक्चरवर आपल्याला काय देतं, त्याची शॅडो. आणि शॅडो कशी असणार मग, व्हाईट कलरची. बेरियम सल्फेट इज ओनली इनऑर्गॅनिक कंपाऊंड युज्ड ॲज अ कॉन्ट्रास्ट मीडिया. ऑर्गॅनिक मग कोणता आहे, हा सुद्धा क्वेश्चन विचारतात. रेडिओपॅक कॉन्ट्रास्ट मीडिया म्हणून कोणता इनऑर्गॅनिक कंपाऊंड यूज करतात, मग त्याचं नाव काय आहे, बेरियम सल्फेट. ऑर्गॅनिक iodinated compound are mainly used. These compound are useful for the examination of GIT, kidney, liver, gallbladder, bile duct, blood vessels of heart, bronchial tract and urethra. आता आपण बघू बेरियम सल्फेट, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे BaSO4. व्हॉट इज BaSO4? सिनोनेम आहे बेरियम मिल. प्रॉपर्टी नेचर आहे त्याचं फाईन बल्की पावडर, फ्री फ्रॉम ग्रिटीनेस, कलर व्हाईट, ओडरलेस, टेस्टलेस, सोल्युबिलिटी प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर अँड ऑर्गॅनिक सॉल्वंट. युजेस, इट इज यूज्ड ॲज अ रेडिओ ओपॅक कॉन्ट्रास्ट मीडिया फॉर X-ray examination of GIT in the form of suspension and X-ray examination of the colon in the form of enema. Constipation is a major side effect. ह्या बेरियम सल्फेटचा साईड इफेक्ट कोणता आहे, कॉन्स्टिपेशन. क्वेश्चन काय म्हणते, टायटल बेरियम सल्फेट ऑलवेज रिटन इन द फुल टू अवॉइड कन्फ्युजन विथ द पॉयझनस बेरियम सल्फाइड और बेरियम सल्फाइट. ओके, बेरियम सल्फेट हे नेहमी पूर्ण अक्षरात लिहायचं, बेरियम सल्फेट. का बरं, कारण की बेरियम सल्फाईड आणि बेरियम सल्फाईड हे दोन्ही कसे आहेत, पॉयझनस सबस्टन्स आहेत, जेणेकरून त्याचं ह्याचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून बेरियम सल्फेट कसं लिहायचं, पूर्ण फॉर्ममध्ये. ओके, इथं तुमचा रेडिओ फार्मास्युटिकल्स हा चॅप्टर संपलेला आहे. सगळ्यांनी व्यवस्थित तिन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघायचे, ओके, सगळं पूर्ण फॉरवर्ड नाही करायचं. आणि राहिलेला आपलं चॅप्टर बघू, आता नेक्स्ट चॅप्टर बघू उद्याच्या लेक्चरला. ओके, थँक्यू.